नमस्कार मित्रांनो, राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे आणि उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच शेतकऱ्यांसाठी सर्वात पहिले हे 3 मोठे निर्णय घेणार आहेत। तर कोणकोणते हे 3 मोठे निर्णय घेणार आहेत, चला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तर पहा मित्रांनो, नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वी तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री बनताच त्यांनी पहिलाच निर्णय शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेसंदर्भात घेतला होता आणि याच धर्तीवर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होताच जे 3 मोठे निर्णय घेणार आहेत। यामध्ये पहिला निर्णय आहे शेतकऱ्यांना जो वर्षाला 12,000 रुपयांचा सन्मान निधी मिळतो त्यामध्ये वाढ केली जाणार आणि या सन्मान निधीमध्ये वर्षाला 12,000 ऐवजी 15,000 रुपये मिळणार। म्हणजेच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 6,000 तसेच पीएम किसान योजनेचे 6,000 असे या ठिकाणी 12,000 ऐवजी 15,000 रुपये वाढ केली जाणार आहे। आणि आनंदाची बातमी म्हणजे येणाऱ्या 19व्या हप्त्यापासून लाभार्थ्यांना वाढ केलेल्या रकमेनुसारच हप्ते मिळणार, अर्थात 2 योजनांचा मिळून 5,000 रुपयांचा हप्ता मिळणार। त्याच्यानंतर दुसरा मोठा निर्णय आहे कर्जमाफी संदर्भात। हो मित्रांनो, महायुती सरकारने मागे आपल्या जाहीरनाम्यात घोषणा केली होती की राज्यात पुन्हा आमचे सरकार आले तर सर्वात आधी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। तर यानुसार राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच दुसरा मोठा निर्णय घेणार आहेत, तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा। तेव्हा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी असेल। मित्रांनो, आता तिसरा मोठा निर्णय जाणून घेण्याआधी तुम्ही आपला चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा, कारण असेच महत्त्वाचे अपडेट आपण वेळोवेळी घेऊन येत असतो। तर आता तिसरा मोठा निर्णय पहा, महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना हमी दिली होती की आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजना कधीही बंद केली जाणार नाही, त्याउलट जे महिन्याला 1,500 रुपये मिळतात त्यामध्ये वाढ केली जाणार। म्हणजेच महिन्याला जे 1,500 रुपये मिळतात त्या ठिकाणी 2100 रुपये देणार। तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच तिसरा मोठा निर्णय घेणार आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचे दरमहा 2100 रुपये इतकी वाढ केली जाणार। तर अशा प्रकारे मित्रांनो, हे 3 मोठे निर्णय महायुती सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम घेतले जाणार आहेत। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।